नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे संजय पाटील मायखोपकर यांच्या मोहिनी या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात संजय पाटील मायखोपकर लिखित अतृप्ता. हनुमान गल्लीतल्या पिंपळपाड्यातली भोईर चाळ, मोजक्या 10-12 रूम्सची ही बैठी चाळ, मराठी माणसांची वस्ती. सगळे रत्नागिरी, सातारा, पुण्याचे, पण स्थानिक आगरी समाजात मिसळलेले. कित्येक वर्षांपासनं ते तिथे राहत असल्यामुळे आगरी समाजाच्या चालीरीती, सण, उत्सव, लग्न सराईमध्ये सगळेजण समाविष्ट होत. आणि विशेष म्हणजे एका मराठा तरुणानं एका आगरी तरुणीशी लग्नसुद्धा केलेलं होतं. दोन्ही बाजूंकडनं कुठूनही विरोध झाला नव्हता, पण लग्न मात्र साध्या पद्धतीनं आरनाळ्याच्या राम मंदिरात पार पडलं होतं. सगळं कसं व्यवस्थित पार पडलं. शेखर आणि मंजू यांच्या प्रेमाचं लग्नात रूपांतर झालं. दोघांचा संसार एकदम झकास सुरू झाला. शेखर भाईंदरच्या एका लेडीज बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यामुळे कधीकधी तो घरी उशिराने येत असे. शेखर दारू पितो याची कल्पना मंजुळाला नव्हती, पण त्याची झलक लग्नानंतर 2-3 महिन्यांनंतर तिला मिळाली. आज शुक्रवार होता. मंजुळानं मस्तपैकी गावठी कोंबडी फ्राय आणि खाडीच्या कोलंबीचा फक्कड रस्सा आणि हात भाकरी असा बेत केलेला होता. मंजुळा त्याची वाट बघत बसली होती, पण 10:30 वाजले रात्रीचे तरी त्याचा पत्ता नाही. शेखरच्या बाबांच्या पोटात कावकाव सुरू झाली होती. मंजुळाला ते म्हणाले, अगं बेटा मंजुळा, शेखरला उशीर होईल असं वाटतंय. माझं तर पोट आत गेलं आहे. मला वाटतं आपण जेवून घेऊया, तो जेवेल नंतर. अण्णा ते येतील ना इतक्यात, थोडा वेळ वाट बघूया. केशव अण्णांना काही सुचत नव्हतं, कारण पोटात कावकाव सुरू झालेली होती. मग काय, आत बाहेर फेऱ्या मारणं सुरू झालं, पण 11 वाजून गेले तरी शेखरचा पत्ता नाही. हा सगळा प्रकार मंजुळाच्या लक्षात आला. ती म्हणाली, अण्णा तुम्हाला खूप भूक लागली असेल ना, मी तुमचं ताट वाढते, मी त्यांच्याबरोबर जेवते. ओगं बाई, तू मला वाढ, नाहीतर उपाशीपणामुळे माझी ॲसिडिटी वाढायची. पण मी काय म्हणतो बाळा तुला, की तू सुद्धा जेवून घे. त्याची वाट बघत तू थांबायचीस आणि तो इतकी रात्र झाल्यामुळे हॉटेलमध्ये जेवून यायचा. छे हो अण्णा, ते माझ्याशिवाय जेवणारच नाहीत. आणि आजच्या बेताची संकल्पना त्यांची आहे ना, मग ते बाहेरनं कसं काय खाऊन येतील? असं अण्णांना विचारावं असं मंजुळाला वाटलं, पण ह्यावेळी राग बाहेर काढणं तिला योग्य नाही वाटलं. रागारागातच तिने चिकनची सगळी भाजी, कोलंबीचा रस्सा दोघांच्या ताटात वाढून घेतला आणि स्वतः भाकरीच्या बरोबर फस्त करून टाकला. ताट स्वच्छ. पण त्यामुळे मंजुळाचं पोट तुडुंब भरलं. तिला शरीर जड झाल्यासारखं वाटायला लागलं. मंजुळा घराबाहेर पडली, अंगणात येरझाऱ्या मारायला लागली, कारण जेवून लगेच झोपी जाणं हे तब्येतीच्या दृष्टीनं काही ठीक नव्हतं. पण या अति खाण्याचा परिणाम शेवटी झाला. सगळेजण झोपेतनं उठले तेव्हा मंजुळाची तब्येत बिघडली होती. तिला जुलाब सुरू झाले होते. पण रात्री शेखरची नशा अण्णांनी पूर्ण उतरवलेली होती. रागारागी करण्यात दिवस निघून गेला. मंजुळा आता पूर्णपणे लुळी पडलेली होती. 2 दिवसांनंतर मंजुळाला थोडा आराम वाटला, तेव्हा तिने शेखरला स्पष्ट शब्दात धमकावलं. लेडीज बारमध्ये काम करताना काय चाळे चालू असतात? दारू बिरू पिऊन येता तुम्ही घरी? शेखरने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण तिने शेखरला परत दारू पिऊन आलास तर माहेरी जाईन अशी धमकी देऊन टाकली. शेवटी शेखरचा नाईलाज झाला. त्यांनी बारमधली नोकरी सोडून टाकली. दुसरी नोकरी मिळेपर्यंत शेखर बेकारच होता. पण बारमधले सगळे उद्योग करण्यापेक्षा त्याचं बेकार घरात राहणं घरातल्या सगळ्यांना पसंत होतं. शेखरचे वडील केशवअण्णा रेल्वेतनं रिटायर झालेले होते. रिटायर होताना 4-5 लाख मिळाले. त्यातून सध्या राहत असलेल्या चाळीत त्यांनी 3 रूम विकत घेतल्या. एका रूममध्ये ते राहत तर 2 रूममध्ये त्यांनी भाडे करून ठेवले होते.
आणि त्याचं भाडं महिना प्रत्येकी 1,500 रुपये येत असे. केशवअण्णांची थोरली मुलगी म्हणजे शेखरची मोठी बहीण अनिशा एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुख्य नर्स म्हणून कामाला होती. तिलाही बऱ्यापैकी पगार होता. पण आईचं अचानक जाणं, शेखरचं शिक्षण, अण्णांची रिटायरमेंट आणि तिची सर्व्हिस, या सगळ्या घाईगर्दीत स्वतःच्या लग्नाचा विचार अनिशाच्या मनात आलाच नाही. केशवअण्णा कधीतरी तिच्याशी या विषयावर बोलत, पण ती हसून लग्नाचा विषय टाळत होती. आता तिची तिशी उलटली होती. तिने स्वतःकडे जरी दुर्लक्ष केलेलं असलं तरी केशवअण्णा किंवा शेखर म्हणा आणि आता मंजुळा, या सगळ्यांच्या सुखाकडे तिचं लक्ष होतं. म्हणून आता शेखरची नोकरी गेली तरी तिने त्याला धीर दिला. म्हणाली, तू काळजी करू नकोस, तू दुसऱ्या नोकरीचा प्रयत्न कर, तोपर्यंत ही तुझी बहीण समर्थ आहे तुझ्या पाठीशी. मंजुळालाही तिने सांगितलं, काहीही हवं असेल तर निसंकोचपणे माग. मी तुझी नणंद नाही तर तू मोठी बहीण आहे असं समज. खरंच मंजुळाला अनिशाचा फार मोठा आधार होता. मंजुळासुद्धा तिला आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे मान देत होती. पण इथे रक्ताची बहीण असून तिच्या आश्रयाला आपण राहतोय, तिच्या कमाईवर आपण जगतोय असं शेखरला वाटायला लागलं. आणि ह्या सगळ्या प्रकारची जाणीव त्याच्या बाटली मित्रांनी त्याच्या मनावर ठसवली. याचाच परिणाम म्हणजे काय? इंग्लिश प्यायला पैसे नव्हते, मित्रांच्या संगतीनं गावठीची सवय लागली. आता मंजुळाला आसरा होता तो फक्त केशवअण्णा आणि अनिशाचा. त्यांनी मंजुळाला कुठलीही कमतरता भासू दिली नाही. पण शेखर पिऊन आला की त्यांचे खटके उडत. शेखरला पैशाची चणचण सुरू झाली. अनिशानं त्याला पैसे देणं बंद केलं. पण शेखरनी 2-3 वेळा स्वतःच्या दोन्ही भाडेकरूंकडनं पैसे घेतले होते. त्याला तिथून पैसे घ्यायचे नाहीत अशी केशवअण्णांनी सक्त ताकीद दिली आणि भाडेकरूंना सुद्धा शेखरला भाड्याचे पैसे देऊ नका असं जाऊन सांगितलं. त्या रागातच केशवअण्णांनी चाळीतल्या 3 रूम आणि गावाकडची थोडी जमीन अनिशाच्या नावे व्हावी म्हणून आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं. मृत्यूपत्रात त्यांनी हेही नमूद केलं होतं की जर कुठल्याही प्रकारे अनिशाचा मृत्यू झाला तर ही सगळी मिळकत विधवा बेवारस स्त्री ट्रस्ट संघटनेला दिली जाईल. आपल्या वडिलांनी आपल्या मिळकतीचे सगळे मार्ग बंद करून आपली सगळी संपत्ती मृत्यूपत्रात बहिणीच्या नावावर केली याचा शेखरला खूप राग आला. त्या दिवशी संध्याकाळी बेफाम पिऊन तो घरी आला. पिऊन आल्यावर नेहमी बडबड करणारा शेखर गपचूप जाऊन आतमध्ये दिवाणावर आडवा झाला. किचनमध्ये तुझं ताट वाढलंय, तू जेवून घे, हाताने हलवत केशवअण्णा शेखरला म्हणाले. कारण काहीही झालं तरी ते त्याचे वडील होते. वाया गेला असला तरी आपल्या पोरावर त्यांचा राग होता, प्रेम कमी झालेलं नव्हतं. पण वडिलांच्या प्रेमाची जाणीव शेखरला नव्हती. त्याच्या डोक्यात वेगळाच डाव शिजत होता. तो डाव पूर्ण करण्याची त्याची सगळी तयारी झाली होती. रात्रपाळी असल्यामुळे अनिशा उशिरा म्हणजे रात्री 12च्या दरम्यान परत येणार होती आणि तिला घेण्यासाठी नेहमीप्रमाणे अण्णा 11:30 वाजता घरातनं बाहेर पडणार होते. त्याप्रमाणे अण्णा बाहेर पडले. त्यांना पुरापाडा स्टॉपवर जायचं होतं. मंद गतीनं अण्णांची पावलं पडत होती. एकदाचे ते स्टॉपवर पोहोचले. माणसांची वर्दळ अशी नव्हती. तुरळक एखादी रिक्षा विरारच्या दिशेनं येऊन आगाशी मार्गाला जाताना दिसत होती. अण्णा दूरवर लक्ष टाकत बस येतेय का ते बघत होते. वातावरणात गारवा होता. पावसाची एखाद दुसरी सरही येऊन गेली होती. समोर जीवदानी देवीचा डोंगर रात्रीच्या अंधारात दिव्यांच्या उजेडात झगमगताना दिसत होता. तोच त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या एका तरुणाकडे गेलं. अरे बाबू, किती वाजले रे? काका, 11:15 असं म्हणत तो पोरगा निघून गेला आणि तेवढ्यात समोरनं येणारी बस दिसली. कचकच करत ब्रेक लागला. अनिशाला बसमधनं उतरताना त्याने बघितलं. केशवअण्णांकडे येत तिने स्मितहास्य केलं. तीही हसली. त्यांनी तिच्या खांद्यावर थोपटलं. दोघंही चालायला लागले. पण काही पावलं पडत नाहीत तोच तरुण पोरांचं एक टोळकं त्यांच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं. त्या पोरांच्या तोंडातून दारूचा भपकारा येत होता. एकाने मुद्दाम अनिशाला धक्का मारला. पण अनिशानी आणि केशवअण्णांनी त्याच्या त्या कृत्याकडे दुर्लक्ष केलं. ते पुन्हा चालायला लागले.
ते तरुणांचं टोळकं पुन्हा पुढे आलं. अनिशाशी अश्लील चाळे करायला लागलं. तिला स्पर्श करायचा प्रयत्न करू लागले ते सगळे. केशवण्णा पुढे झाले आणि त्यांनी पुढे पुढे करणाऱ्या त्या तरुणाला दूर ढकलून दिलं. पण त्याच क्षणी त्यांच्यापैकी एका तरुणानं पाठीमागून हॉकीच्या स्टिकने जोरात प्रहार केला. केशवण्णा जागेवर आडवे झाले. वाचवा वाचवा म्हणून अनिशा जोरात किंचाळली. पण तिची ती आरोळी वातावरणात घुमली, विरूनही गेली. रात्री 12 वाजता मदतीला येणारं तिथे कोणीही नव्हतं. आपल्या भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गिधाडासारख्या त्या आडदांड तरुणांच्या नजरा अनिशावर पडल्या होत्या. अनिशानं पळण्याचा प्रयत्न केला, पण आपलं भक्ष्य सटकतंय का काय असं वाटून त्या तरुणातल्या एकानं सुरा तिच्या दिशेनं बरोबर भिरकावला. ते सगळे तरुण म्हणजे व्यावसायिक मारेकरीच असणार, कारण तो सुरा बरोबर तिच्या मानेच्या आरपार झालेला होता. अनिशा किंचाळली, पण दुसऱ्या क्षणी इतरांनीही तिच्यावर सपासपा वार केले. तिचा चेहरा विद्रूप झाला, ओळखेनासा झाला. एव्हाना त्या सर्व मारेकरूंनी केशवअण्णांना रोडवरनं खेचत आणत समोर असलेल्या माळरानावर टाकून दिलं. त्यांच्या शेजारी अनिशा पडली. किती वेळ ती तडफडली माहीत नाही, पण केशवअण्णांच्या प्रमाणे तिचं शरीर आता थंड पडायला लागलं होतं. घरी शेखर एकदम सुखाची झोप घेत होता. अण्णा बाहेर पडताच त्यांनी त्या लाकडी पेटीचं टाळं तोडलं, त्यातनं ते मृत्यूपत्र हस्तगत केलं आणि हवं तिथे रातोरात हलवलं. बिनधास्त होऊन अंथरुणावर पडला, कारण सकाळ होताच त्याला खोटं नाटं आपल्या अण्णांसाठी, बहिणीसाठी रडायचं होतं ना. चेहऱ्यावर दुःख दाखवायचं होतं. रात्र सरली, नेहमीचे व्यवहार सुरळीत झाले. अनिशा आणि अण्णा चिरनिद्रेत पडून होते, पण त्याची कोणाला कल्पनाच नव्हती. येणारे जाणारे त्या रस्त्याने जात होते, पण लक्ष कोणाचंच गेलं नाही त्यांच्याकडे. शेखर काय, तो नेहमीप्रमाणे सकाळी पिऊन टाईट होता. अनिशाला आणि अण्णांना टाकून दिलं होतं अगदी त्याच्याच समोरच्या मैदानात. काही वेळानंतर खेळायला आलेल्या मुलांचा बॉल एकदम अनिशाच्या देहापुढे जाऊन पडला आणि हाहाकार उडाला. वाऱ्यासारखी सगळीकडे बातमी पसरली. घटनास्थळी पोलीस आले, पंचनामा झाला. मग पोस्टमॉर्टेमसाठी दोन्ही मृतदेह उचलले गेले. गावच्या सरपंचाची, पोलीस पाटील आणि इतर स्थानिक माणसांची पंच म्हणून साक्ष घेतली गेली. मृत व्यक्तींचे कोणाशी वैर होतं का याची चौकशी आजूबाजूला केली. यांचे मारेकरी कोण असावेत, संशयित व्यक्ती कोण असाव्यात, स्थानिक गुन्हेगारांची चौकशी केलीच. पण करणार काय? रात्रीची नशा उतरलेली नसताना पुन्हा शेखरनं सकाळी ढोसली होती आणि ह्या अशा स्थितीत तो असतो असं पोलिसांनाही कोणीतरी सांगून टाकलं. पोलिसांनी आपल्या परीनं काही काळ तपास केला, पुढे तपास बंद करून टाकला, कारण त्या तपासाबद्दल कुणी चौकशीच केली नाही, कुणी दबाव आणला नाही. त्यात वर्ष उलटलं. शेखरने दारू पिणं काही प्रमाणात कमी केलं होतं, पण तू पूर्ण बंद केल्याशिवाय मी घरी येणार नाही अशी अट घालून मंजुळा माहेरी निघून गेली होती. अनिशाचे मारेकरी मोकाट सुटले होते. मग तिचा अतृप्त आत्मा शांत कसा होणार? बरोबर आजच्या दिवशी तिचा मृत्यू झाला होता. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. अंधारी रात्र होती. अधूनमधून येणारा रिक्षा किंवा मोटरसायकलच्या दिव्यामुळे काही क्षण उजेड पडत होता. लक्ष्मीकांत एसटीतनं खाली उतरला. त्याला खात्री होती तो एकटाच उतरला होता, पण त्याच्या पाठीमागनं पुढे येणारा हात त्याला दिसला. अंधारात स्पष्ट चेहरा दिसत नव्हता, पण बसचं तिकीट दिसलं. अंधुक प्रकाशात मनुष्याची सावली दिसली. कुणीतरी पाठीमागून टॉर्चचा प्रकाश झोत सोडत पुढे सरकलं. लक्ष्मीकांतच्या 2 पावलं पुढं जात पाठीमागे वळलं. त्याच्यावर प्रकाश झोत टाकत विचारलं, बाबू किती वाजले? रात्रीचे 12. लक्ष्मीकांत म्हणाला. टाईम विचारणाऱ्या व्यक्तीचा चेहरा काही दिसला नाही. लक्ष्मीकांतला पुढे जाणारी व्यक्ती दिसत होती. पैंजणाचा खणखण आवाज कानावर पडत होता. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पुढे खांबावर अंधुक दिवा चमकत होता. परत आवाज आला, भाऊ किती वाजले? काही क्षणापूर्वी आपण किती वाजलेत सांगितलं होतं, मग आपल्या मागच्या व्यक्तीनं ते ऐकलं नाही हे कसं शक्य आहे?
लक्ष्मीकांतच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पैंजणाचा आवाज आणि टाईम विचारणाऱ्या स्त्रीचा आवाज. त्यांनी पाठीमागे वळून बघितलं, पण पाठीमागे नव्हतं कोणी. क्षणभर त्याला वाटलं आपल्याला भास झाला असेल. त्यांनी समोर बघितलं तर तिथेही कोणी नव्हतं. लांब लचक सडक पुढे दिसत होती. टॉर्च मारत टाईम विचारणारी व्यक्ती दिसेनाशी झाली होती. हे कसं शक्य आहे? त्यांनी आजूबाजूला कानोसा घेतला, धावत पळत सुटला. घरी पोचला तेव्हा घामाने चिंब झाला होता. त्याची ही दशा बघून काय झालं रे घरच्यांनी विचारलं तेव्हा रस्त्यावर जे पाहिलं, जे जाणवलं ते त्यांनी त्याच्या आईबाबांना सांगितलं. आई काहीतरी बोलणार, तोच तिच्या हातावर हात देत तिला थांबवत भास झाला असावा असं सांगत लक्ष्मीकांतनी तिला जेवण वाढायला सांगितलं. रात्र सरली. पहाटे सगळा प्रकार सभोवताली समजला. आपण रात्री जे काही पाहिलं ते आईला सांगितल्याप्रमाणे भास नव्हता, तर अनिशा आणि अण्णांचा आत्मा भूत वगैरे पाहिलं अशी त्याला जाणीव झाली. स्वतःला सावरलं. ही गोष्ट रात्री लक्षात आली असती तर लक्ष्मीकांत निश्चित तापाने फणफणला असता. लक्ष्मीकांतला अनिशा आणि अण्णांचा मृतात्मा दिसलेल्या दिवसापासनं अधूनमधून तोच पैंजणांचा आवाज, ती सावली, किती वाजले हे विचारणं घडायला लागलं. ज्यांनी हे अनुभवलं त्यांना सगळ्या प्रकाराची माहिती असे. ते तापाने आजारी पडत. त्यामुळे हल्ली कोणी एकटं दुकटं रात्रीच्या वेळी बाहेर ये जा करत नव्हतं त्या रस्त्याने. पण अनिशाच्या अतृप्त आत्म्याची परिक्रमा सुरू होती. जणू काही तिची नजर तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेत होती. ते या रस्त्याने यायची वाट बघत होती आणि ते सापडत नव्हते म्हणून की काय तिने येणाऱ्या जाणाऱ्या इतरांना लक्ष केलं. दिवस जात होते. सुरुवातीला फक्त दिसणारी, वेळ विचारणारी अनिशा आता बेभान झाली. येणाऱ्या दुचाकी वाहनांची चाकं त्या जागेतनं जाताना कधीतरी हालायला लागली. वाहनांवरचा ताबा सुटून अपघात व्हायला लागले. हे थांबावं म्हणून कोणी काही उपाययोजना केल्या नाहीत. आत्मा वगैरे थोतांडाय असं म्हणत कोणी फारसं लक्ष दिलं नाही. अधूनमधून हे सगळं घडत होतंच. हमीद भरधाव वेगात त्याच शापित रस्त्याने निघाला. पुरापाडा आगाशी मेन रोड क्रॉस करताना त्यांनी गाडीचा वेग थोडा कमी केला. तेवढ्यात त्याच्या डोळ्यावर टॉर्चचा प्रकाश मुद्दाम टाकावा तसा उजेड पडला. त्यांनी मोटरसायकल थांबवली. पुढे टॉर्चवाली कुणीही व्यक्ती नव्हती. इथे घडणाऱ्या घटनांची त्याला माहिती होती. गाडी सुरू करण्यासाठी किक मारणार तोच पाठून पैंजणांचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाही, कारण ती व्यक्तीच पुढे आली. पैंजणांचा आवाज. त्याच्या खांद्यावर हात ठेवून एक तिशीतली तरुणी उभी होती. क्षणभर तो घाबरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. किती वाजले? 11:30 वाजलेत. भाईजान, मी टाईम कुठे विचारला? आत्ताच तर मी बसमधनं उतरताना एकाला टाईम विचारला होता की. आणि हमीद शेखच्या लक्षात आलं की काही क्षणांपूर्वी आपल्या मोटरसायकलच्या पुढे येता येता वाचलेला तो पळत सुटलेला तरुण. त्यांनी त्या तरुणीला पायापासून वरपर्यंत नीट निरखून बघितलं, पण त्याला विक्षिप्त असं काही दिसलं नाही. तिने त्याच्याकडे बघत हास्य केलं. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघितलं. भाईजान, इतका विचार नका करू. आत्ता काही क्षणांपूर्वी मी बसमधनं उतरले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हाताच्या मनगटावर घड्याळच नाही आहे. मग क्षणभरात आठवलं की बहुतेक त्या चेक नाक्यावर पडलेला असावं. पण इतक्या दूर रात्रीची कशी जाणार मी? म्हणून तुम्ही तुमच्या गाडीवर मला तिथपर्यंत लिफ्ट दिली तर माझ्यावर उपकार होतील. खूप महागाचं होतं का गाड्याळ? नाही, महागाचं वगैरे नाही, पण माझ्या अण्णांनी ते मला वाढदिवसाला प्रेझेंट दिलं होतं. ठीक आहे, मी घेऊन जातो तुम्हाला, बसा. ती तरुणी पुढच्या क्षणी गाडीवर बसली कशी हे काही हमीदला कळलं नाही. हवेत तरंगत बसावी ती तशी दोन्ही बाजूला पाय टाकून पुरुषासारखी बसली. बिनधास्तपणे तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याचा आधारही घेतला. तो तिचा स्पर्श शर्टमधून सुद्धा बर्फासारखा थंडगार जाणवत होता. आपल्या पाठीमागे बसलेल्या तरुणीमुळे त्यांनी गाडीचा वेग कमी ठेवला, पण काही क्षणानंतर त्याला जाणीव झाली की आपोआप पळावी तशी त्याची मोटरसायकल 80च्या स्पीडनं पळायला लागली. तेवढ्यात त्यांनी रस्त्यासमोर 2 तरुण उभे राहिलेले पाहिले. ते तरुण रस्त्याच्या एकदम कडेला उभे होते. जागा भरपूर होती,
तरीही त्याची मोटरसायकल कडेकडेने जात असल्याची जाणीव हमीदला झाली. गाडीवर ड्रायव्हिंगसाठी आपण बसलोय, पण गाडीवर दुसऱ्याच कोणाचा तरी ताबा आहे असंच त्याला वाटलं. पुढच्या क्षणी त्यांनी त्या दोन्ही तरुणांना उडवलं. कचकन गाडीनं गिरकी घेतली. गाडी आपल्या दिशेने उभी होती. हमीद घामाघूम झाला. त्यांनी मागे बघितलं तर ती तरुणी शांतपणे बसली होती. समोरच्या 2 तरुणांना उडवून गिरकी घेत आपण पडलो कसं नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. भाईजान चला, परत आणलं त्या ठिकाणी सोडता ना. पण तुझं घड्याळ. हे काय घड्याळ? तुम्ही गिरकी घेतली तेव्हा तुमच्या पायाजवळ होतं ते, उडलं माझ्या हातात आलं, झालं काम फत्ते, चला आता. हिप्नॉटिझम केल्यासारखी तिची आज्ञा पाळत तो परत भरधाव वेगानं पोरापाडा रोडवरनं तिला गाडीवर बसवलं होतं तिथे आला. मला माझ्या कार्यात मदत केलीच त्याबद्दल तुझे खूप आभार. खरंच तू खूप धाडसी आहेस. तुझ्याकडनं हे काम तर मी करून घेतलं, पण तुझ्या वरचढ होणं मला कठीण वाटतंय. तुझ्यात कुठली तरी शक्ती आहे असंही मला वाटतंय, कारण मला बघून पळून जाणारे मी खूप बघितलेत. अगं, तू गाडीवर बसलीस, पुढे घडणाऱ्या घटना मी पाहिल्या आणि माझी खात्री झाली की तू सामान्य स्त्री नाही आहेस. पण मला काहीतरी विशेष वरदान असावं, कारण मला भूतखेत, प्रेतात्मा हे काही बाधत नाही. माझं खरं स्वरूप पाहिलंस तर त्याच्यात हिंमत आली असावी. त्यांनी तिला मदत केली होती, त्यामुळे ती आपल्याला काही नुकसान पोचवेल असं त्याला वाटलं नाही. दाखव की तुझं खरं स्वरूप. ती पाठीमागे वळाली. तिने आपले लांब सडक केस दूर केले. तिची पाठ उघडी होती. काचेतून दिसावा तसा तिचा पाठीचा कणा दिसत होता आणि त्या कण्यावर येशू ख्रिस्ताच्या क्रुसासारखं चिन्ह दिसत होतं. क्रुसावर तेवत असलेला दिवा दिसत होता. त्याचे डोळेच दिपून गेले. हमीदचे हात आपोआप नमस्कारासाठी जोडले गेले. समोर असलेली अनिशाच होती. भूत होती, आत्मा होती, का ती देव होती? इतरांना नुकसान पोचवणारी अनिशा त्याच्याशी मात्र समजूतदारपणे वागली होती. तसंच तिने सर्वांशी वागावं, पुढे कोणाला नुकसान पोचवू नये. यापुढे रात्री अपरात्री ती सावली, पैंजणांचा आवाज, या घटना घडू नयेत अशी इच्छा त्यांनी तिच्यापाशी बोलून दाखवली. हातावरची चिन्ह, खुणाही दाखवल्या. त्या कृत्रिम टॅटू वगैरे नव्हत्या, त्या जन्मापासूनच्या खुणा होत्या. त्याच्या हातावर शंकराच्या पिंडीसारखं, येशू ख्रिस्तासारखं अशा नैसर्गिक खुणा उमटल्या होत्या. तीही त्याच्यापुढे नतमस्तक झाली आणि यापुढे मी कुणालाही त्रास देणार नाही. तिने पुढेही सांगितलं की जे 2 तरुण तुझ्या गाडीनं उडवले ते माझे आणि माझ्या अण्णांचे मारेकरी होते. अजून 2 बाकी आहेत. इतकंच नाही तर खरा सूत्रधार माझा सख्खा भाऊ मोकाट फिरतोय. त्यांनी माझ्या अण्णांचं मृत्यूपत्र लपवून ठेवलंय. ते पोलीस स्टेशनला पोचवशील का? अण्णांचं मृत्यूपत्र नक्की उद्या असेल पोलीस स्टेशनमध्ये. तुझे इतर 2 गुन्हेगार गजाआड असतील नक्कीच. मग भाईजान, सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. पुढच्या क्षणी हमीद शेखच्या पुढची ती स्त्री अनिशा अदृश्य झाली. पैंजणांचा आवाज दूर दूर जाताना ऐकू येत होता. उद्या केशवअण्णांचं मृत्यूपत्र पोलीस स्टेशनला पोचवायचं या दृढनिश्चयानं हमीदनं गाडी स्टार्ट केली. अनिशानं मृत्यूपत्र नेमकं कुठं आहे याचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभं केलं. चाळीतली ती रूम, त्यातलं ते जुनं लाकडी कपाट, त्या कपाटातला चोर कप्पा. समोर मृत्यूपत्र पोलीस स्टेशनला पोचवायचा मार्ग होता, पण मृत्यूपत्र तिथे पोचलं का? ती सावली, तो पैंजणांचा आवाज, ते एस टी बसचं तिकीट किती वाजले हा प्रश्न. हे सगळं संपलं? काय माहिती, जाऊन बघायलाच पाहिजे. श्रोते हो, हे होते संजय पाटील मायखोपकर यांची कथा अतृप्ता. कथा आवडली असेल लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.